भारतीय जनता पार्टी हा पक्ष कधीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आली म्हणून काम करा, निवडणूक आली म्हणून लोकांमध्ये जा, या विचारधारेचा पक्ष नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक दिवस हा लोकसेवेसाठी समर्पित असं कर्मठ कार्यकर्त्यांच्या पूर्णपणे लोकांमध्ये राहण्याच्या वृत्तीतून हा वाढलेला पक्ष आहे. त्याच्यामुळे कोणती निवडणूक कधी लागेल हा अधिकार निवडणूक आयोगाचा जरी असला तरी निवडणूक कधीही लागली तर पक्ष म्हणून आम्ही सज्ज आहोत आणि महायुती म्हणून देखील आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. राहिला प्रश्न महाराष्ट्राचं जे अधिवेशन जे आहे ते पुढच्या सोमवारपासून म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून सुरू होईल, रविवारपर्यंत चालेल. आणि विरोधी पक्षानं ज्या प्रकारची त्याच्यावर टीका केलेली आहे त्या बाबतीमध्ये वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळेस त्यांचं सरकार होतं, माननीय उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते, तेव्हा 2 दिवसात अधिवेशन आटपणारे हे लोक आम्हाला शिकवणार आहेत अधिवेशन किती दिवसात घेतलं म्हणून. प्रत्येक अधिवेशनामध्ये गोंधळ घालणारे हे लोक, चर्चेला न येणारा हा विरोधी पक्ष, पराभवाच्या मानसिक वावरणारा, वैफल्यग्रस्त, मानसिक दृष्ट्या मानसोपचार डॉक्टरची आवश्यकता असलेले हे विरोधी पक्षाचे नेते हे आमच्यावर टीका करणार आहेत. आमचं सरकार म्हणून आमचं त्यांना आव्हान आहे, अधिवेशनामध्ये वाटेल ते प्रश्न मांडा. आदरणीय मुख्यमंत्रीजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सरकार तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. पण ज्या पद्धतीची टीका होते की कमी दिवसांचं अधिवेशन, तर त्यांनी स्वतः आरशात पाहावं की तुमचं सरकार होतं तेव्हा 2-2, 3-3 दिवसाचं अधिवेशन घेत होतात. हे अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. सेम एवढे